हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं मोम्स रेसिपी या चॅनलमध्ये। तर आज आपण बघणार आहोत अगदी लग्नाच्या पंक्तीमध्ये वाढली जाणारी मस्त झणझणीत डाळभाजी आणि डायरेक्ट कुकरमध्ये डाळभाजी कशी करायची ते पण बघणार आहोत। तर चला वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। तर सर्वात आधी मी थोडी तूर डाळ घेतलेली आहे आणि थोडी चना डाळ घेतलेली आहे। त्यानंतर मी भाजीसाठी लागणारं सगळं साहित्य गोळा केलेलं आहे। कांदा, टोमॅटो, सांबार, शेंगदाणे, लसूण जिरं पेस्ट, मोहरी आणि जिरा हे सगळं गोळा केलेलं आहे। त्यानंतर मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे। कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे। तेल थोडं तापू द्यायचं आहे आणि यामध्ये मोहरी आणि जिरा टाकून घ्यायचा आहे। मोहरी आणि जिरा टाकून झाल्यावर यामध्ये कांदा टाकायचा आहे। कांदा थोडा परतून घ्यायचा आहे। आणि कुणाकुणाला ही अशी झणझणीत डाळभाजी आवडते मला नक्की कमेंट करून सांगा। आणि नक्की एकदा कुकरमध्ये डायरेक्ट बनवून बघा, वेळ पण वाचते आणि खूप टेस्टी बनते, चव पण वेगळीच येते। तर इथे बघा आपला कांदा झालेला आहे आणि आता आपण यामध्ये लसूण जिरं पेस्ट टाकलेली आहे। लसूण जिरं पेस्ट पण थोड्या वेळ होऊ द्यायची आहे। लसूण जिरं पेस्ट झाली की यामध्ये मी लाल मिर्च पावडर, हळद आणि मीठ हे टाकून घेतलेलं आहे। हे थोडा वेळ परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचे आहे। टोमॅटो खूप महत्त्वाचे आहे, टोमॅटो टाकायचेच आहे। तर मी इथे टोमॅटो पण टाकून घेतलेले आहे आणि हे टोमॅटो थोडे परतून घ्यायचे आहे। आणि यानंतर लगेचच यामध्ये पालक टाकून द्यायची आहे। पालक मी स्वच्छ धुवून आणि चिरून घेतलेली आहे। पालक टाकली की यामध्ये डाळ टाकून घ्यायची आहे। डाळ पण मी स्वच्छ धुतलेली आहे। डाळ टाकली की यामध्ये मी शेंगदाणे टाकलेले आहे। शेंगदाणे टाकल्यानंतर लगेचच पाणी टाकून घ्यायचं आहे। पाणी एकदम जास्त नाही टाकायचं, थोडंच टाकायचं, एकदम पातळ आपल्याला नाही करायची आहे डाळभाजी। तर इथे मी पाणी टाकलेलं आहे। पाणी टाकल्यानंतर झाकण लावून द्यायचं आहे कुकरचं। त्यानंतर 3 शिट्यांमध्ये मस्त भाजी शिजून तयार होते। तर इथे आपल्या 3 शिट्या झालेल्या आहेत। तर चला कुकर खोलून बघूयात कशी भाजी बनली। तर बघा किती छान दिसतंय, बघूनच खावंसं वाटतंय। तर आता आपण यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया। आणि हो, तुम्ही जर आत्तापर्यंत मोम्स रेसिपीजला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा, कारण की आता उन्हाळी वाळवणाच्या खूप साऱ्या रेसिपीज येणार आहे आणि अशाच खूप साऱ्या नवनवीन रेसिपीज येणार आहे जेणेकरून त्या तुमच्यापर्यंत पटकन पोहोचल्या पाहिजे। तर तयार आहे आपली झणझणीत मस्त पंक्तीत वाढली जाणारी डाळभाजी। रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।